दिवाळी झाली, फटाके झाले, गावाला फिरून पण झालं. पण एक गोष्ट मात्र राहिली होती, घरातल्या धुळीची साफसफाई. म्हणजे घरात प्रवेश करताच असं वाटलं जणू दिवाळीत इथे धुळीने पार्टी केली होती आणि क्लीनअपचं इन्व्हाइट मला आलं होतं. गेल्या काही दिवसात माहेरी, सासरी सगळीकडे फिरले, पण आता परत आलं की रियालिटी चेक. घरातील खरा फेस्टिवल सुरू होतो आफ्टर दिवाळी क्लिनिंग. सुरुवात केली किचन पासूनच. ओटा, डबे, बरण्या सगळीकडे एकच थर. खरं सांगायचं तर विंडो पाहून तर वाटलं ना ही विंडोच आहे ना. ब्रश घेऊन बसले साफ करायला, कारण पाणी टाकलं तर जाळी खराब झाली असते. खिडकी साफ करताना माझं स्ट्रगल बघून अहो पण आलेत मदतीला. हातात ब्रश घेऊन 2 मिनिटं उभे राहिले आणि 2 मिनिट फक्त त्यांनी करून बघितलं. तू कर, मी मोटिवेशनल सपोर्ट देतो असं म्हणून निघून गेले. अरे अशा सपोर्टसाठी तर मी थँक्स कार्ड बनवते आता. खरं तर डस्टची ॲलर्जी माझ्यापेक्षा त्यांना जास्त आहे, म्हणून ॲक्च्युली मीच त्यांना ते काम करू दिलं नाही. आता क्लीन होईल तेव्हा क्लीन होईल करत करत 2 तास झाले तरी विंडो मात्र क्लीन व्हायचं नाव घेत नव्हती. शेवटी मी पाण्याचा जग घेतला आणि पाण्याने पूर्ण विंडो धुवून टाकली. कारण बरेच दिवस झाले, जवळजवळ 6 महिने झाले ती खिडकी डीप क्लीन केलेली नव्हती, म्हणून इकडे डाग तिकडे डाग, पूर्ण जाळीवर धूळ बसली होती आणि खाली पण खूप धूळ साचलेली होती. आणि आपल्या बायकांचं तर असतंच, हे क्लीन केलं आहे तर ते सुद्धा करून घेऊ, इतकंच कशाला सोडायचं, हे आपल्याला वरदानच आहे. म्हणून पूर्णच डीप क्लीन करून घेतलं, तर त्यातच माझे 2-3 तास गेले होते. तुमचं माहीत नाही, पण मी माहेरून आली की नेहमी परत येताना छोटंसं किराणा दुकानच घेऊन येते. लिंबू, चिंच, लोणची, मसाले आणि कपडे. हे सगळं अनपॅक करताना वाटलं माझ्या बॅगमध्ये इतकं सगळं आलं कुठून. बऱ्याचशा गोष्टी तर मला बॅग अनपॅक करताना कळतात की हे माझ्या बॅगमध्ये होतं, आणि बऱ्याचशा गोष्टी तर अशा असतात की बॅग्स वाढतील म्हणून त्या टाकून याव्या लागतात. तुमच्यासोबत सुद्धा माहेरून परत येताना असं होतं का, मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी व्लॉग करण्यापेक्षा माझ्या बॅगच तुम्हाला स्टोरी सांगत आहेत. आणि लिंबू तर एवढे आणले होते की पुढच्या वर्षभर मात्र माझ्या घरामध्ये लिंबू येणार नाहीत. लोणची, पापड, कपडे, आठवणी हे सर्व त्या बॅगमध्ये फुल भरलेलं होतं. आणि मम्मीने मला येताना ही साडी पिको फॉल करून घालण्यासाठी रेडी करून दिलेली आहे. हे सगळं सामान कमी होतं, त्यात सृजनने फटाके सुद्धा घेतले होते पुढच्या दिवाळीत फोडण्यासाठी. कपडे सोडून सगळं सामान मी बाहेर काढून घेतलं होतं आणि कपडे पुन्हा त्या बॅगमध्ये मी तसेच पॅक करून ठेवले होते, कारण आता कपडे रचण्यासाठी मला तेवढा वेळ नव्हता, कारण किचन क्लिनिंग अजून माझं बऱ्यापैकी बाकी होतं. किचन क्लीन करताना पाय खूप दुखायला लागले होते, म्हणून मग मी ते काम अर्धवट सोडून बॅग्स मी अनपॅक करायला घेतल्या होत्या. मग ह्या सगळं सामान काढलं गेल्यानंतर पुन्हा मी किचन काउंटर टॉप क्लीन करायला सुरुवात केली होती. जेवढ्या काचेच्या सगळ्या बॉटल्स होत्या त्या सगळ्या मी क्लीन करून घेतल्या, कारण आता हे आणलेलं लोणची, पापड, मसाले हे सगळं सामान भरण्यासाठी मला त्या बॉटल्स लागणार होत्या. सामान तर आणले जाते, पण ते आणल्यानंतर ते जागोजागी ठेवणे आणि भरणे हे सगळ्यात मोठं मिशन असतं. स्मिरा झोपली होती म्हणून एवढे सगळे कामं झाले. स्मिरा उठल्यानंतर तिला दूध वगैरे गरम करून दिलं, तिने दूध पिलं आणि मग मी त्यानंतर किचन ओटा क्लीन करायला घेतला. हे सगळं सामान कुठे आणि कसं भरायचं हा विचार डोक्यात चालू होता, आणि ते काम करता करता मी त्या काचेच्या बरण्या सगळ्या क्लीन करून घेतल्या. सगळं धुवून पुसून नीट ठेवलं, आणि तेवढ्यात भूक इतकी लागली होती की मॉप हातात धरून सँडविच खायची वेळ आली होती. शेवटी आहोच म्हणाले बाहेरूनच काहीतरी घेऊन येऊया. मग मी लगेच हो म्हटलं. घर धूळमुक्त होण्याआधी पोटभर जेवण केलं. ऍक्च्युली जेवण नाही, पण नाश्ता करून पुन्हा कामाला सुरुवात केली. दुपारचं जेवण तर झालं होतं, पण रात्रीचा स्वयंपाक करावा लागेल म्हणून सगळ्यात आधी भांडे धुवून घेतले, कारण रात्री स्वयंपाकासाठी भांडे लागणार होते. आणि हे सगळं चालू असतानाच माझा फोन वाजला. फोन होता माझ्या कॉलेजच्या जुन्या मैत्रिणीचा. ती म्हणाली मी तुझ्या एरियामध्ये आले आहे. मी पण विचार न करता म्हणाली घरी ये, लगेच ये, आणि तिला लोकेशन शेअर करून फोन ठेवला. आणि मग माझं टेन्शन मात्र डबल झालं, कारण घर पूर्ण धुळीत होतं, मी घाईत, आणि एक्साइटमेंट मात्र हाय लेवलची होती. सगळं घरात वरवर सगळं नीट आवरून घेतलं आणि आम्ही भेटलो. खूप वर्षांनी भेटलो होतो म्हणून खूप वेळ गप्पा चालल्या आणि वेळ लिटरली निघून गेला. वेळ कुठे गेला मला कळलंच नाही. गप्पा करता करता संध्याकाळ झाली होती. कामं मात्र तसेच पडलेले होते, पण मन भरलं होतं, कारण क्लिनिंग नंतर थोडंसं मनाचं फ्रेशनिंग पण झालं होतं. फ्रेंड गेल्यानंतर मला अचानक आठवलं की मी माहेरून काही कटिंग्स आणलेल्या होत्या. जास्वंदाचं होतं, गुलाबाचं होतं आणि एक डबल चांदणीचं होतं. 1-2 कुंडारी काम्या होत्या, तर त्यात मी ते रोपं लगेच लावून घेतले होते. त्यानंतर अंधार झाला, मग स्वयंपाकाचा वेळ झाला. मग आता स्वयंपाक करायचा म्हटल्यावर शेंगदाण्याचा कूट वगैरे सगळं मी गावी जाताना संपवून ठेवलं होतं, म्हणून सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतला. आणि तेवढ्यात आहो भाजीपाला घेऊन आले. पटकन बटाट्याची भाजी आणि पोळ्या केल्या आणि स्वयंपाक करून मात्र पटकन झोपी गेले.
कारण सकाळपासून कामं आवरून आवरून इतकी थकली होती की रात्री पुन्हा काही पसारा आवरायला काढायची माझी अजिबात इच्छा होत नव्हती. मग झोपल्यानंतर पुन्हा मनात एकच विचार, उद्या पुन्हा सुरू होणार डे 2 ऑफ आफ्टर दिवाळी क्लिनिंग मिशन. कारण घरात लहान मुलं असताना एका दिवसात घर आवरणं म्हणजे अशक्य असतं. पण आजसाठी इतकंच. घरात धूळ कमी पण आठवणी भरपूर झाल्या. उद्या परत भेटूया. बघूया पुढचं रणांगण कोणतं. कपाट की कपडे की अजून काही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. Thank you.